तुकोबारायांचा पालखी सोहळा आज संसद मुक्काम येतोय आणि भगवाननगर मध्ये मुसळधार पावसानं पर्जन्यराजानं याची वृष्टी केलेली आहे। आपल्यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा कृषी खाते तुमच्याकडे आहे आणि योगायोगानं पाऊस पडतो। आज खूप आनंद आहे। संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये त्यांचं इथंच आगमन होतंय आणि त्यांचं आगमन हे पावसाने होतं। निश्चित प्रकारे शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। निश्चित प्रकारे आपल्याला माहिती हा पाऊस मी पांढरंगाला एकच साकडं घालेल, हा पाऊस सगळ्या राज्यामध्ये सर्वदूर पडावा जेणेकरून माझा शेतकरी राज्यातला पावसाची खूप आतुरतेने वाट पाहतोय। त्याच्या शेताला पिकाला पावसाची गरज आहे आणि आज इंदापूर तालुक्यामध्ये पाऊस आलेला आहे आणि निश्चित प्रकारे मी आमचे सगळेच आपला इंदापूर तालुका हे जे आपल्या या पालखीमध्ये सामील झालेल्या वारकरी राज्यातून आलेल्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी त्यांची सेवा करण्यासाठी इंदापूर तालुक्यातले सगळे नागरिक सज्ज आहेत। पांडुरंगाकडे काय मागणं मागेल? पांडुरंगाकडे एवढं मागणी मागे की या वर्षी सगळीकडे चांगला पाऊस पडू दे, शेतामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं पीक येऊ दे, त्या पिकाला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळू दे आणि माझ्या शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळून माझा बळीराजा सुखी होऊ दे हीच पांडुरंगाकडे मी साकडं घालेल। मामा कृषी मंत्री आणि योगायोगानं पाऊस जे की शेतकऱ्यांना गरजेचा होता तो पडतोय, तुमच्या मनात काय भावना आहेत? मला माझ्या मनात खूप भावना चांगल्या आहेत, माझ्या मनात खूप आनंद आहे की आज इंदापूर तालुक्यामध्ये पाऊस पडलेला आहे। नक्की शेवटी जे वारकरी भक्तभाव आज पालखीच्या रूपानं संत तुकाराम महाराजांच्या रूपानं आज इथं आपल्याला हा योगायोग झालेला आहे। तर खूप खूप धन्यवाद। हे होते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे। आज संसद मुक्कामी पालखीचं सारथी त्यांनी केलेलं आहे, रथाचं सारथी, आणि त्याच वेळी वरुण राजानं पर्जन्य छाया केलेली आहे आणि हा एक वेगळा योगायोग वारकऱ्यांना देखील वाटतो, वारकरी देखील खूप आनंद दिलेले आहेत।